श्री गजानन महाराज भाग 12वा. दरवर्षीप्रमाणे बाळापूरला दासनवमीकरता समर्थ पुतळाबाईकडे गेले. ह्यावेळी भास्कर, बाळा, व्यंकट पाटील हे बरोबर होते. बाळा भाऊला मार देणारा व गाईचे दूध पिऊन पुष्ट झालेला भास्कर हा त्या बाळापूरला आलेल्या त्या कुत्र्याने पाहिला. तो जो धावला तो भास्कराच्या पायाच्या पोटऱ्याचा भागच त्याने तोडला. भास्कराला वेदना होऊ लागल्या. कसाबसा कार्यक्रम आटपून समर्थ व भास्कर शेगावला आले. भास्कर बेचैन होता. समर्थाने त्याला जवळ बोलावले आणि सांगितले, अरे खाणे सोपे, पचवणे कठीण. तू त्या गाईचे दूध पिताना मागे पुढे पाहिले नाही. तिचा दुष्ट स्वभाव, त्या कुत्र्याचा जन्म घेतला आणि तुझा त्याने नाश केला. बाळाला काही कारण नसता तू मार दिलास. त्याचा बदला आता ह्या जन्मात चुकवून मुक्त हो. आता तुझे आयुष्य संपले आहे. 2 महिन्यांनी तू मरणार आहे हे खास. जर तुला जगायची इच्छा असेल तर तसे सांग. भास्कराने विचार केला. जगूनही एक दिवस मरायचेच, मग विनाकारण मोक्ष मिळत असता फायदा का घेऊ नये. बाळाला मारल्याबद्दल प्रायश्चित्त समर्थांकरवी घेतले आणि श्रीराम स्मरणात गजानन सेवेत समाधान मानून उरलेले आयुष्य घालवू लागले. समर्थाने त्याला नाशिक, त्र्यंबकेश्वर नेले. पवित्र तीर्थाचे विश्वनाथाचे दर्शन घडविले. काळाराम, गोराराम व तेथे राहत असलेल्या आपल्या बंधूंची भेट घेऊन ते शेगावला आले. रामनवमी शेगावला करून झामसिंगबरोबर मुंडगावला गेले व हनुमान जयंतीनिमित्त भास्करला घेऊन ते अडगावला आले. उत्सव आटोपताच भास्करचा जीव कासावीस होऊ लागला. त्याने सर्वांना जवळ बोलवले आणि विनवले, मी तर आता जातोय. समर्थांची सेवा करा, त्यांचे स्मरण करून मंदिर बांधा व तेथे रामरायाची स्थापना करा. इतक्या जोराचा झटका भास्करला आला. समर्थाने सर्वांना श्रीराम जय राम जय जय राम गजर कराव्यास सरावला. झाले. ज्योती ज्योत मिळाली. सारा गाव हळहळला. आज त्यांची समाधी त्याच ठिकाणी आहे. 13वी क्रियाकर्म आटपलं. पंगत बसवली. भास्करचा प्रसाद मिळावा म्हणून कावळे येऊ लागले. लोक हाकवू लागले. गजाननाने त्यांना अन्न दिले आणि पक्षानं आता ह्या पुढे येऊ नका असे म्हणून त्यांना जावयास सांगू लागले. कित्येक लोक गंमत पाहायला तेथे जमा झाले होते. संताने कावळ्यांना विनवले ते पाहून त्याबद्दल टिंगलटावळी करू लागले व थट्टा करीत पुन्हा दुसऱ्या दिवशी पंक्तीच्या वेळी हजर झाले. नवलच त्यांनी पाहिले. एकही कावळा तेथे दिसला नाही. ते पाहून त्यांना पटले. संतांबद्दल त्यांना आता आदर वाटू लागला व ते नमस्कार करीत घरी जाऊ लागले. संतांनी त्यांनाही प्रसाद दिला. थोर मनाचे ते संत पाहून सारा अडगाव त्यांना मानू लागला. आज त्याही ठिकाणी दरवर्षी यात्रा भरत आहे. त्याचे वंशज ते स्थान अगदी उत्तम तऱ्हेने टिकवित आहेत. अशा तऱ्हेने संतांचा पट्टशिष्य समाधीस्थ झाला. दुष्काळी कामात विहीर खोदकाम निमित्ताने सुरू लावताना एक गणू गवारी कपारात अडकला. समर्थाने कपारीच्या तोंडावर मोठा दगड अडकवून त्याला वाचविले. त्याच्या सांगण्याप्रमाणे खरोखरच गजाननाच्या नावावर जे जे काही काम होते ते निर्विघ्नपणे पार पडते. मी कोण आहे ह्या सर्वाचा त्याग करून जो जनकल्याणात आपले हित समजून संतांच्या सहवासात राहतो त्याचे संत कल्याणच करतात. गीतेतील भगवंतांच्या उपदेशाप्रमाणे जो कर्तव्य करीत राहणारा भक्त तो श्रीगुरूचा लाडका भक्त असतो. संत वरपांगी वागणाऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नाहीत, पण त्याच्या कृतीवर त्यांचे लक्ष असते. कसोटीत उतरला की त्याचे भाग्य उजळलेले पाहिजे. असा एक भक्त संतांजवळ पितांबर नावाचा साधा भोळा जवळजवळ विधेहीच होता. समर्थाचे नाव, पूजापाठ व पडेल ते काम करीत राहणे, अंगावर फाटके कपडे, तोंडावर कृपेचं तेज, अशा या भक्तावर बाकीचे लोक सर्व तोंडसुख घेत. एक दिवस त्याच्या ढोंगणाच्या दोन्ही बाजूला सर्व कपडा फाटलेला होता. सर्व त्याला टाकून बोलत होत. संत समोरच होते. संताने न बोलता त्याला आपले उपरणे नेसवले. नमस्कार करून त्याने ते वस्त्र अंगावर गुंडाळले. हे सर्वांना सहन झाले नाही. ते टोचून बोलू लागले, तुला समर्थांचे कपडेही पुरत नाहीत. तुझ्यापासून संताला त्रास होतो. येथे येणारे जाणारे घरंदाज लोक, बाया येतात आणि तू असा फाटका. ह्यापेक्षा तू आपले तोंड कुठे काळे करीत का नाहीस
म्हणजे आम्हाला तुझी लाज तरी वाटणार नाही. संताने हा वादविवाद ऐकला. पितांबरला त्याने जवळ बोलावून सांगितले, पितांबरा, नाव तर तुझे मोठे आणि तुझ्यामुळे आम्हाला त्रास होतो. आता तू येथून संध्याकाळी कोंडली गावी राहावयास जा व तेथेच तू आपला काळ घालव. समर्थाची आज्ञा समजून त्याने नमस्कार केला. सर्वांना त्याने प्रेमाने निरोप मागितला व कोंडलीला निघून गेला. 6 वाजता तो गावात आला. राहावयास जागा नव्हती. एक भले मोठे आंब्याचे झाड वाढले होते, त्यावर तो चढला. वर पाहतो तो लाल मुंग्याच मुंग्या. का मरू नये म्हणून तो फांदीवर फिरू लागला. बारीक फांदीवर तो जाई, पण ती तुटेना. हे पाहून बाकीचे पाहणारे आश्चर्य करीत असा त्याचा क्रम रात्रभर चालला. सकाळी लोक जमा झाली. सारा गाव जमला. त्याला खाली उतरवले आणि विचारले, तू कोण, कुठला, येथे का आलास, असा वेड्यासारखा का वागतोयस? मुखाने गजाननाचे नाव घेत त्याने सर्वांना नमस्कार करून सांगू लागला, मी शेगावच्या गजाननाचा शिष्य आहे. ह्या मुंग्यांचा नाश होऊ नये म्हणून मी राहाव्याच जागी शोधत होतो. सजन हो, चुकलं माझं. सर्वांना त्याचे ढंगाचे वागणे दिसले. लोक म्हणाले, तू गजाननाला सोडून इथे का आलास? मी त्यांच्या कृपेने, त्यांच्या आज्ञेने मी इथे राहून सेवा करणार. आपण मला आश्रय द्यावा. सज्जनाच्या सहवासाने मी गजाननाला धन्य करीन. वा रे, गजाननाच्या नावाचा पोटभरू भक्त, म्हणून लोक हसू लागले. एक जण समोर येऊन म्हणाला, तू गजाननाच्या नावावर आला ना, मग हे वाढलेले झाड हिरवे करून दाखव. आनंदाने पितांबर नाचू लागला. गजाननाचे तो भजन करू लागला. गिण गिण गिणात बोलते, म्हणावे की श्रीराम म्हणावे किंवा जय जय गजानन म्हणावे, ह्याचा विचार करू लागला. 1, 2, 3, 4 तास झाले. लोकांना त्याच्या चिकाटीचे नवल वाटू लागले. आश्चर्यही वाटले. कित्येकांना त्याच्या निर्व्याज भक्तीच्या विश्वासाचे कुतूहल वाटले. सज्जन लोक त्याच्याबरोबर भजनात गुंग झाले. पाहता पाहता विश्वासाला फळ आले. बरोबर 12 वाजता झाड हिरवेगार झाले. दत्तात्रयाप्रमाणे घडलेल्या कलियुगातील चमत्कार, सत्य व खरा प्रकार पाहून तर लोकांची भ्रांती फिटली. लोकांनी त्या ठिकाणी त्या पितांबराला मिरवीत गावात आणले व गजाननालाच त्या ठिकाणी आणले असे समजून सर्व लोकांनी एकी करून तेथे मठ बांधला. पितांबराने गुरुला धन्य केले व सज्जनांचा विश्वास संपादन केला. आजही मोठी यात्रा त्या गावी त्यांच्या स्मरणार्थ भरत असते. तेथे भक्त लोक जातात. अशा तऱ्हेने समर्थांची कीर्ती गावोगावी होऊ लागली. त्यांच्या देखत रामरायाचे एक मंदिर बांधावे असे हरिभाऊंनी ठरविले. त्याप्रमाणे समर्थांस परवानगी मागितली. समर्थांनी एकट्याला नकार देऊन सर्वांच्या साहाय्याने बांधावयास परवानगी दिली. त्यामुळे सर्व झटू लागले. काही फक्त बोलत पण वर्गणी देत नसत, पण त्यांना कोणी बोलत नव्हते. स्वेच्छेने मिळाला तेवढाच पैसा गोळा झाला, पण तो अपेक्षेबाहेर जमला. हे आश्चर्य. श्रीकरी डेप्युटी कलेक्टर साहेबाने त्यांच्याकरता 11 गुंठे जागा मंजूर करून दिली. आता गाभारा 16 फुटावर मंदिर असे बांधकाम चालू झाले. समर्थ स्वतः गाडी हाकीत रेती आणि त्यामुळे सर्वांना उत्साह वाटे व काम सपाटून व खेळीमेळीने सुरू झाले. ह्याच वेळी सवळद गावचा रक्तपित्ताने पिडलेला गंगाभारती विश्वासाने तिथे आला. त्याच्या अंगावर खाकरून समर्थाने बेडका टाकला. तो मलम म्हणून चोळताच 1.25 महिन्यात बरा झाला. नंतर समर्थांच्या भेटीस आला व एक ताऱ्यावर त्यांचे गुणगान गाऊन तेथेच राहू लागला. समर्थाने त्याला आशीर्वाद देऊन मलकापूरला पाठवून दिले. त्याने मलकापूरला आपला मठ बांधला. मेहकरचा बड्डू तात्या हा नास्तिक, घरचा धनिक, पण जन्मभर रामाचे नाव घेतले नाही. मुले बाळे देवाच्या दयाने होती. सर्व पैसा येत खाऊ बनवून घालविला. आला गेला खाई व निघून जाई. गरिबी येताच कोणी त्याला आसरा देईना. कंटाळून संन्यास घ्यावा म्हणून अंगास राख लावली व तीर्थाटनास जाण्यास निघाला. जाता जाता समर्थाच्या दर्शनास आला. समर्थाने ओळखले व ते म्हणाले, काय तात्या अविचारी, माणसाने कितीही आव आणला तरी तो ढोंगी वाघ दिसेल. तेव्हा ज्या परिस्थितीत भगवंत ठेवेल तसे राहा.
डामडौल व शो ह्यात काळ गेला. विषयात मन रमवले. अंती कठीण काळाला घाबरून तू पळाला. पण धावशील ते कुठपर्यंत? काळ तर तुला ओळखून पुढे धावत राहील आणि तू भांबावशील. काळाचे हात इतके लांब आहेत की तू सप्तपातळात दडला तरी सागरात बुडाला किंवा कैलासात दडला तरी तुला तो हुडकून काढेल. का विनाकारण जीवाला शिणी देतो? आमच्या नावावर तू डांगोरा मिरवशील. जा उठ. तुझ्या गावात म्हसोबाच्या मंदिराजवळ 12 फूट अंतरावर खोल खण, पैसा गोळा कर व मुकाट्याने संसार कर. विश्वासाने हात जोडून त्या मेहरकर आला. सांगितल्याप्रमाणे पैसा मिळाला. पूर्वीचे जसे होते तसेच विश्वासल्यामुळे दिवस प्राप्त झाले. बाबांनो, संतांजवळ गेल्यावर तुमचे कल्याण होणार नाही तर तो संतच नव्हे